ममाळे सर, उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद यासाठी आहे की आता जे आपल्या लोकसभेच्या निवडणुका पार पडतात आणि त्याच्यातून जो निकाल आपण समोर आला, त्या निकालाच्या माध्यमातून अनेक असे विषय आहेत की जे आपल्यापर्यंत आपल्याही अनेकांच्या मनातले प्रश्न आहेत, आपल्यालाही बोलायचे आहे आणि आमची भूमिका याच्याबद्दलची काय आहे आपल्या सर्वांना पत्रकारांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने फोन करून म्हणजे संयुक्तिक एकत्रित सर्वांना एकत्रित बोलूनच भूमिका मांडली। लोकसभेच्या निवडणुकीचा जो निकाल समोर आला, यामध्ये अनेक प्रमुख विषय समोर राहिले। प्रामुख्याने आपण जर पाहिलं की आपला भारतीय जनता पार्टीचा एक नारा होता की अबकी बार 400 पार, आणि ह्या प्रचाराच्या विषयाला विरोधकांनी अशा पद्धतीने नॅरेटिव्ह सेट केलं की भारतीय जनता पार्टीने जर 400 पेक्षा अधिक जागा आणल्या तर त्यांनी भारताचं संविधान बदलणार आहे, आणि हा प्रचार त्यांनी खालीपर्यंत घेऊन गेला। लोकांमध्ये संविधान बदलणार आहे ह्याचा एक भावनिक मुद्दा तयार केला आणि त्याचा एक मोठा फटका हा या निवडणुकीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बसला। दुसरा विषय की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगाने सरकार म्हणून या विषयामध्ये मराठा समाजाच्या बांधवांमध्ये सरकारबद्दलची असणारी नाराजी, आणि आम्ही या विषयाला सरकार म्हणून आमची असलेली भूमिका हे मराठा समाजांपर्यंत पोहोचू शकलो नाही, ह्याही विषयाचा मोठा फटका हा या निवडणुकीमध्ये आम्हाला बसलेला। अनेक असे विषय या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आले, त्याही जसं शेतकऱ्यांच्या मालाच्या बाबतीतला आम्ही जशा पद्धतीने सोयाबीनला जे पॅकेज जाहीर केलं, ते पॅकेजच्या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांपर्यंत हा विषय व्यवस्थित सांगू शकलो नाही किंवा तो विषय शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचला नाही, हाही विषय आम्हाला असं वाटतं की तो या निवडणुकीतला एक महत्त्वाचा विषय होता। आणि हे सर्व पाहत असताना आज ओव्हरऑल लोकसभा म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतोय, आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस निलंगा विधानसभेचा विषय येतो, त्यामध्ये निलंगा विधानसभेमध्ये जी अपेक्षा आम्हा सर्वांची होती, आमची होती, व्यक्तिशः माझी होती, त्या अपेक्षेला आपण उतरू शकलो नाही। निश्चितपणे आम्हाला जसं निवडणुकीमध्ये अनेकांना असं वाटायचं की आता वातावरण आपल्यासारखं आहे, आपण निवडून येणार, गेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला एवढं मताधिक्य मिळालं होतं, त्या सर्व गोष्टी कन्सिडर करत असताना आमचा अप्रोच निवडणुकीकडे जो सहजपणे होता की बाबा जनता आपल्या सोबत आहे, आपल्याला मतदान करणार आहे, आणि आम्ही जनतेला समाधान करू शकलो नाही, त्यांचा विश्वास संपादन करण्यामध्ये आम्ही कमी पडलो। निलंगा विधानसभेच्या अनुषंगाने परत एकदा जी अपेक्षा विधानसभा म्हणून या मतदारसंघातल्या सर्व गोष्टीचं, म्हणजे आम्ही जसं दिवस मागच्या 20-25 वर्षापासून या मतदारसंघामध्ये आपण राहतोय, आणि अनेक निवडणुकीला समोर गेल्यानंतरचं जे चित्र होतं आणि एक चित्र होतं, आणि आम्ही स्वतः आमचा तो विश्वास, अतिविश्वास तो आम्हालाही नडला असेल, पण आम्ही ह्याच्यामध्ये कमी पडलो।
विधानसभा निलंग्यामध्ये निश्चितपणे कमी पडलो हे सांगत असतानाही मला आपल्याला सांगणं हे गरजेचं आहे असं मला वाटतंय. कारण ज्या अपेक्षा असतात प्रत्येक निवडणूक हा वेगळी असते. याही निवडणुकीमध्ये ते घडलं आणि जी काही निवडणुकीचं लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीची सर्वस्व जबाबदारी या निवडणुकीचा प्रमुख म्हणून या ठिकाणी मी स्वीकारतो. तुम्हाला काय विचारायचं असेल?